the point. Special partner Saijivan Cold Pressed. नमस्कार, मी प्राची घाणेकर. हितगुज या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या आजाराबाबत तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे कर्करोगाबाबत सर्व काही. ज्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत तज्ञ डॉक्टर आशिष बांगर. डॉक्टर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. आणि आता सुरुवातीलाच मी सरांचा डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर आशिष बांगर हे पुण्यातील प्रसिद्ध कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. कॅन्सर केअर क्षेत्रामध्ये त्यांना तब्बल 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. डॉक्टर स्त्रीरोग, अंडाशय अशा विविध शस्त्रक्रियांमध्ये पारंगत आहेत. सध्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा देतात. पिंपरी चिंचवडमधील क्रिस्टल ऑन्को केअर कॅन्सर सेंटरचे ते संस्थापक आहेत. MBBS, MS अशा वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी त्यांनी संपादित केलेल्या आहेत. DRNB इन सर्जिकल ऑन्कोलॉजी ही पदवी आणि फेलोशिप इन मिनिमम ॲक्सेस सर्जरी सुद्धा त्यांनी संपादित केलेली आहे. सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलंय. बेस्ट डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र पुणे 2025 अशा विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवण्यात आलंय. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि लवकर उपचार मिळावे यासाठी ते वारंवार लोकांना प्रोत्साहित करतात. आणि पुन्हा एकदा डॉक्टर तुमचं स्वागत आहे आणि आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे, कॅन्सर कसा होतो आणि कॅन्सर होण्याची लक्षणं नेमकी कारणं काय असतात? कॅन्सर होण्याचे मूळ कारणे जे आहेत ते 2 प्रकारामध्ये विभागले जातात. उदाहरणार्थ उपचारासाठी ज्यावेळेस लक्षणांमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल असे 2 प्रकार असतात. तर नॉन मॉडिफायबल मध्ये जे असतात ते शरीर रचनेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ तुमचं वय वाढणे किंवा इनहेरिटेड जीन्समध्ये डिफेक्ट असणे. वय वाढले तर कॅन्सरची रिस्क तेवढीच वाढते. पण जे बदलण्यासारखे असतात ज्याला आपण मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतो, त्यामध्ये तुमची जीवनशैली झाली, त्यानंतर तुमचे व्यसनं झाले, टोबॅको किंवा अल्कोहोलचा यूज. टोबॅको आणि अल्कोहोलच्या यूजमुळे जवळपास भारतामध्ये 13 ते 15% कॅन्सरची रिस्क वाढते. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की व्हायरसेस म्हणजे इन्फेक्शन्समुळे जवळपास भारतामध्ये 30% कॅन्सरची रिस्क वाढते. डॉक्टर, तुम्ही कारणं सांगितलीत की कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो, पण सुरुवातीला अशी कोणती लक्षणं आहेत जी सुरुवातीला दिसतात मात्र लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात? कॅन्सरचं एक विशेष लक्षण आहे जे की वाईट गुणधर्म आहे की दुखणं म्हणजे पेन होत नाही सुरुवातीच्या काळामध्ये. सुरुवातीला छोटी गाठ दिसते किंवा एखादी तोंडामध्ये जखम येते, पण ती त्रास देत नाही. शेवटच्या टप्प्याला गेल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला गेल्यानंतर ती त्रास द्यायला लागते. सुरुवातीला ती कडक असते, ती वाढते. त्यानंतर अंगावरून पाणी जाणं, विशेषतः मासिक पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा अंगावरून रक्त जाणे किंवा पांढरा स्राव जाणे, किंवा एखादा मोल आहे तो मोल हळूहळू वाढणे किंवा त्याच्यामध्ये खाज होणे, हे सुरुवातीचे लक्षण आहेत. पण शेवटच्या टप्प्याला जसे जातात तसे त्यामध्ये पोट फुगणे किंवा पोट फुगून श्वास घेण्यासाठी त्रास होणे, वजन कमी होणे, हे सगळे शेवटच्या टप्प्यात लक्षणे येतात. डॉक्टर, गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरवर अनेक उपचार आलेले आहेत, मात्र दिवसागणिक कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. मात्र जर कॅन्सर होणं टाळायचं असेल तर ते शक्य आहे का आणि कसं? येस, तुम्ही अगदी बरोबर बोललात की जवळपास 9 पैकी एका व्यक्तीला जगभरामध्ये किंवा भारतामध्ये कॅन्सरचा रिस्क असते लाईफ टाईम मध्ये होण्याची. सो हे प्रमाण एवढं वाढलेलं आहे, पण तेवढंच सोपं आहे त्याला प्रिव्हेंट करणं. प्रिव्हेंट करण्यासाठी मूळ जे मी कारणं सांगितले ते जरी फॉलो केले तर जवळपास 50% कॅन्सर्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे जीवनशैली सुधारणे, तुमचे अल्कोहोल किंवा तंबाखूचे सेवन बंद करणे आणि वॅक्सिनेशन्स घेणे. जे व्हायरसेस इन्फेक्शन्समुळे कॅन्सर होतात त्यासाठी तुम्ही वॅक्सिनेशन्स घेणे. डॉक्टर, तुम्ही जर सांगताय त्याप्रमाणे जर उपचार केले तर 50% जे रुग्ण आहेत 50%पर्यंतचे ते प्रिव्हेंट होऊ शकतात, बरे होऊ शकतात, कॅन्सर टाळला जाऊ शकतो. मात्र जे 50% इतर रुग्ण आहेत म्हणजे जे टाळलं जाऊ शकत नाही अशा रुग्णांवर कशा पद्धतीने मग उपचार केले जातात? त्यासाठी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. जवळपास त्यातलेही जे 50% बदले 90% कॅन्सर्स अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतात. म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 70 ते 80% कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात. वर्सेस भारतामध्ये 30%च कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात. याचे कारण काय आहेत? अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट वापरल्या जात नाहीत किंवा कमी प्रमाणात भारतामध्ये वापरल्या जातात. लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये की हे सगळे मी जे लक्षणं सांगितले त्याबद्दल अवेअरनेसच खूप कमी आहे.
तर या गोष्टी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक टेस्ट करणं पण खूप तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा शहरांमध्ये किंवा जिल्हास्तरीय ठिकाणी सुद्धा किंवा छोट्या गावांमध्ये तर नक्कीच 3 ते 4 आठवड्यापर्यंत बायोप्सीचा रिपोर्ट यायला किंवा टेस्ट करण्यासाठी वेळ जातो. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण उपाय केला तर नक्कीच आपण लवकर प्रिव्हेंट करू शकतो. डॉक्टर, तुम्ही बोलताना असं सांगितलं की कॅन्सरची टेस्ट म्हणजेच तपासणी जी आपण म्हणजे ज्याला स्क्रीनिंग टेस्ट असं आपण म्हणतो ती नेमकी काय असते आणि वयाच्या कितव्या वर्षापासून आपण ती करू शकतो आणि जर ती केली तर त्याचा फायदा कसा होऊ शकतो आपल्याला? सो स्क्रीनिंग टेस्ट, डायग्नोस्टिक टेस्ट आणि एक स्टेजिंग टेस्ट अशा 3 प्रकारच्या मेन कॅन्सर्समध्ये आपण टेस्ट करतो. स्क्रीनिंग टेस्ट अशी असते जी तुमचे कोणतेही लक्षण सुरू होण्याच्या अगोदर स्टेज 0 ला कॅन्सर किंवा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. जेणेकरून आपण लवकरात लवकर डिटेक्ट करून कॅन्सरला क्युअर करू शकतो. सो स्क्रीनिंग टेस्ट मूळ 4च रिकमेंडेड आहेत आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार. त्या म्हणजे स्तनाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी डिजिटल एक्स-रे मॅमोग्राफी, दुसरी आहे गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी दॅट इज सर्व्हिक्सच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी पॅप स्मिअर टेस्ट आणि तिसरी आहे कोलोरेक्टल कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी आपण फिकल ऑक्युल ब्लड टेस्ट म्हणजे विष्ठाशयामधील ब्लडचं प्रमाण आणि त्यानुसारच आपण कोलोनोस्कोपी. आणि खूप हेवी स्मोकर असेल, बीडी स्मोकर जर असतील किंवा सिगरेट स्मोकर असतील त्यामध्ये सिटी स्कॅन, लो डोस सिटी स्कॅन ऑफ चेस्ट या 4च टेस्ट मूलभूत रिकमेंडेड आहेत. बाकीच्या टेस्ट केल्याने अननेसरी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते आणि वयाचे जे लिमिट आहेत ते प्रत्येक टेस्टनुसार व्हॅरी होतात. तर त्यामुळे एक्सपर्ट कॅन्सर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच या टेस्ट करणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट कशा पद्धतीने होते, कोणकोणते प्रकार आहेत ते सांगितलेत. मात्र महिलांनी किंवा पुरुषांनी नियमित अशा कोणत्या टेस्ट कराव्यात का की आपल्याला कोणता आजार होणार असेल किंवा आपल्याला कॅन्सरची लक्षणं वाटत असतील किंवा होऊ नये असं वाटत असेल तर आपण कोणती नियमित टेस्ट करू शकतो का? नियमित टेस्ट अशा काही वयानुसार रिकमेंडेड आहेत. जसं की 40 वर्षाच्या पुढे मॅमोग्राफी, एक्स-रे मॅमोग्राफी महिलांमध्ये रिकमेंडेड आहे. पॅप स्मिअर टेस्ट 30 वर्षानंतर 25 ते 30 वर्षानंतर रिकमेंडेड आहे. पॅप स्मिअरमध्ये HPV को टेस्ट आणि पॅप स्मिअर ह्या 2 वेगळ्या टेस्ट आहेत. त्यानंतर पुरुषांमध्ये स्पेसिफिक नाही पण कोलोरेक्टल कॅन्सर महिला आणि पुरुषांमध्ये फिकल ऑक्युल ब्लड टेस्ट आणि कोलोनोस्कोपी रिकमेंडेड आहे. कोलोनोस्कोपी ही जास्त करून पाश्चिमात्य देशांमध्ये वापरली जाते कारण तिथल्या आहार पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत. डॉक्टर, आजाराचं निदान करण्यासाठी सीटी काढाव्याच्या MRI काढतात, पेट स्कॅन करतात, अशा अनेक पद्धती आहेत, उपचार पद्धती आहेत. ते कशा प्रकारे निदान केले जाते ते कळतं. मात्र तरी सुद्धा योग्य पद्धतीने तपासणी होत नाही असं वाटतं का? येस, फास्ट ट्रॅक टेस्टची खूप गरज आहे. मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये जॉईन आहे आणि COC कॅन्सर सेंटरमध्ये आम्ही अशी एक प्रणाली अवलंबिली आहे की गावाकडे किंवा बऱ्याचशा जिल्हा ठिकाणी छोट्या शहरांमध्ये या टेस्ट इझिली अवेलेबल नाहीये. तर आम्ही या प्रणालीमध्ये काय करतो, जर सकाळी जर पेशंट आपल्याकडे पोहोचला असेल तर त्यात त्यांना आपण बायोप्सी करतो, त्यानंतर दुपारी स्कॅन्स करतो आणि संध्याकाळपर्यंत आपण त्या टेस्टचा रिपोर्टही पेशंटला देतो. आम्ही त्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड म्हणजेच मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि कॅन्सर सर्जन आम्ही हे 3ही स्पेशल डॉक्टर मिळून त्या टेस्ट इंटरप्रेट करतो आणि त्या पेशंटला तिथे मार्गदर्शन करतो की योग्य पद्धतीने काय ट्रीटमेंट गेली पाहिजे आणि नेक्स्ट डेलाच आपण त्याबद्दल ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो. डॉक्टर, कॅन्सरचे खरं तर अनेक टप्पे आहेत. एक फर्स्ट स्टेज असेल, सेकंड असेल, थर्ड आणि फोर्थ. पहिली किंवा दुसरी स्टेज असेल तर आपण म्हणतो की रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा विचार केला तर रुग्ण आधीच घाबरलेले असतात की आपण बरे होऊ की नाही होऊ. मग जर तिसरी किंवा चौथी स्टेज असेल तर तो बरा होऊ शकतो का? येस, डेफिनेटली स्टेज 3 मध्ये तर नीट होऊ शकतो, बरा होऊ शकतो. पण त्यामध्ये बऱ्याचशा मोडॅलिटी ट्रीटमेंटच्या वाढतात. कॅन्सरची सर्जरी करावी लागते किंवा केमोथेरपी किंवा रेडिएशन, मल्टीमोडल ट्रीटमेंट वाढते आणि त्याच्यानुसार एक्सपेक्टन्सी, लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा क्युअर रेट थोडासा कमी होतं. पण डेफिनेटली क्युरेबल आहेत, लेस दॅन 50% क्युरेबल आहेत. पण स्टेज 4 मध्ये लेस दॅन 20%च क्युअर रेट आहे. पण आपण यामध्ये जर पाहिलं की आपण पॉझिटिव्ह गोष्ट पाहिली पाहिजे की 20% तरी ऍटलिस्ट क्युअर होऊ शकतात. तर हे क्युअर होणारे कॅन्सर पण खूप सिलेक्टिव्ह आहेत. उदाहरणार्थ पोटात पसरलेले कॅन्सर्स जे आहेत ते पण क्युरेबल आहेत, पण खूप सिलेक्टिव्हली त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि तेवढेच कॅन्सर क्युअर होऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही स्वतः पोटाच्या कॅन्सरचे म्हणजेच पेरिटोनियल कॅन्सरचे स्पेशलिस्ट आहात. आता हा कॅन्सर म्हणजे नेमका काय आणि तो कसा तुम्ही शोधता? सो पोट, छाती आपले हे जे अवयव आहेत म्हणजे मेन विभागले झालेले आपलं शरीर जे आहे त्यामध्ये पोट आहे. पोटाला एक आवरण असते आणि त्यामध्ये मल्टिपल ऑर्गन्स असतात. अनेक अवयवांमध्ये कॅन्सर होऊ शकतो. उदाहरणार्थ ओव्हरीमध्ये किंवा अपेंडिक्समध्ये कॅन्सर होऊ शकतो.
तो कॅन्सर पोटामध्येच पसरणे पण त्याच्या आवरणामध्येच लिमिटेड राहणं याला आपण पेरिटोनियल कार्सिनोमॅटोसिस म्हणतो किंवा पेरिटोनियमशी लिमिटेड असलेला कॅन्सर म्हणतो. तर यातले काही सिलेक्टिव्ह ज्यातले अपेंडिक्सचे म्युसिनस कॅन्सर आहेत किंवा ओव्हरीचे कॅन्सर्स आहेत किंवा खूप निवडक असे कोलॉन आणि स्टमकचे कॅन्सर्स जे पेरिटोनियममध्ये पसरतात पण त्यांची टेंडन्सी ही पेरिटोनियमच्या बाहेर न जाण्याची असते. त्यामुळे आपण त्याला क्युरेटिव्ह इंटेन्शनने सर्जरी करून ज्याला आपण सायटोरेडक्टिव्ह सर्जरी म्हणतो ही सर्जरी आणि बाकी किमोथेरपी जी लिमिटेड डोस ऑफ किमोथेरपी देऊन आपण या पेशंट्सला नक्कीच बरे करू शकतो. डॉक्टर, पोटामध्ये पसरलेले कोणकोणते आजार असतात त्यांची तुम्ही नावं सांगितलीत. मग असे कोणते जे कॅन्सर्स आहेत पोटामध्ये पसरले ते जे नियंत्रणामध्ये येऊ शकतात? जे मी सांगितले आता त्याप्रमाणेच अपेंडिक्सचे म्युसिनस कॅन्सर्स आहेत, अपेंडिक्सचे ॲडेनोकार्सिनोमा पण आहे, त्यानंतर न्यूरोएंडोक्राइन ट्युमर्स ऑफ अपेंडिक्स आहे, जे लिमिटेड ज्यांची बायोलॉजी मूळतः आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ते पोटामध्ये एका आवरणामध्ये विशिष्ट नियंत्रणात राहतात, ते बाहेर जात नाहीत. जर बायोलॉजी ज्याला म्हणतो आपण ती चांगली असेल तर नक्कीच आपण हे जे मी नमूद केलेले कॅन्सर्स आहेत, ओव्हरीचा कॅन्सर, अपेंडिक्सचे म्युसिनस कॅन्सर्स, त्यानंतर सिलेक्टेड म्हणजे खूप कमी प्रमाणातले स्टमक कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर्स याचा आपण सायटोरेडक्टिव्ह सर्जरी आणि किमोथेरपी आणि एसओएस इफ नीडेड हायपेक थेरपीने सुद्धा आपण ट्रीटमेंट करू शकतो. डॉक्टर, पोटाचा कर्करोग बरा करायचा असेल तर आपण सीआरएस म्हणजेच सायटोडक्टिव्ह सर्जरी केली जाते. मग ही सर्जरी नेमकी कशी केली जाते, ती काय आहे आणि त्याचा फायदा रुग्णांना कसा होतो? सो याचं उदाहरण दिलं गेलं तर ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये ज्यावेळेस तो गर्भाशयामध्ये पसरतो किंवा आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरतो, ओमेंटम